सुमारे 4,80,00,000 रुपये खर्च करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन पंचगंगा नदी तीरावरील राबाडे मळा या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन तयार करत आहे। या माध्यमातून या ठिकाणी विविध जैव वनस्पतींच्या रोपांची लागवड आणि संगोपन केलं जाणार आहे। 2 महिन्यांपूर्वी पंचगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी या ठिकाणी आलं होतं। या पुराच्या पाण्यात या ठिकाणी असलेली सर्व जैव वनस्पती कुजून आणि वाळून गेल्यामुळे महानगरपालिकेने यासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेलाय। दरवर्षी या ठिकाणी पंचगंगा नदीचं पाणी येत असतं। अशा ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन निर्माण करून महानगरपालिका 4,80,00,000 रुपये पाण्यात घालणार आहे का? या ठिकाणी पिकनिक पॉइंट सेंटर आणि पेरूची बाग अशा 2 बागा असताना त्यावर खर्च न करता नवीन बागेचा अट्टाहास का, असा सवाल जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळानं विचारलाय। दरम्यान जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठ या प्रभागामध्ये खेळाडूंसाठी एकही मैदान उपलब्ध नाही। त्यामुळे या जागेवर मैदानाचं आरक्षण टाकून तिन्ही पेठेतल्या खेळाडूंना आणि ज्येष्ठ नागरिकांना हे मैदान व्यायामासाठी उपलब्ध करून द्यावं। या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनचं काम पुन्हा सुरू केल्यास होणाऱ्या उद्रेकाला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, अशा इशाऱ्याचं निवेदन जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिलं। आम्ही त्यांना कळवलं की जुना पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ या ठिकाणी मैदानाची कमतरता आहे। मागं आपण या ठिकाणी 1,80,00,000 रुपये खर्च करून त्या बॉटनिकल गार्डनमध्ये रोपं आणली होती, पण ती पुराच्या पाण्यामध्ये बुडालीत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही आता काम करत आहात आणि म्हणजे येणाऱ्या पुरामध्ये पुन्हा ते बाकीचे राहिलेले पैसे पाण्यामध्ये वाया जाणार आहेत। हा जनतेचा पैशाचा कुठेतरी अपव्यय चाललेला आहे आणि जर आपण पुन्हा त्या ठिकाणी काम करणार असेल तर बुधवार पेठेतील नागरिकांच्या रोषाला तुम्ही बळी पडणार आहात आणि ह्याला सर्वस्व जबाबदार महापालिका प्रशासन असेल। आणि आम्ही आमच्या जनतेच्या खिशातला पैसा जर चुकीच्या पद्धतीने खर्च करत असतील तर आम्ही या महापालिका प्रशासनावर गुन्हे नोंद करू, एवढंच या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे त्यांना मागणी केलेली आहे। आणि मैदान त्या ठिकाणी आम्हाला या 4 पेठेसाठी मिळावं ही या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे। बागेचं आरक्षण बदला आणि मैदानाचं आरक्षण ह्या ठिकाणी आम्हाला पाहिजे आहे। या शिष्टमंडळात सुशील भांदिगरे, गणेश जाधव, अनिल पाटील, किसान पाटील, शशिकांत हळदकर, उमेश सूर्यवंशी, योगीराज गणेरकर यांचा समावेश होता।